जय हिंद, नमस्कार। आज सावरकर स्मारक समितीच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने युद्धाचं बदललेलं स्वरूप या विषयावर बोलण्याची मला संधी दिल्याबद्दल मी सावरकर स्मारक समितीचा अत्यंत आभारी आहे। मला वाटतं विषयाला सुरुवात करण्याच्या पूर्वी आज कारगिल वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी मला वाटतं 1 मिनिट उभं राहून मौन राखून त्यांना श्रद्धांजली अर्पित करावी अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो। आत्ताच आपण कारगिल वीरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे, तेव्हा आता आपण मुख्य विषयाकडे वळूया। युद्धाचं बदलतं स्वरूप याच विषयावर काही वर्षापूर्वी मला सावरकर स्मारक समितीने याच व्यासपीठावर बोलायची संधी दिली होती आणि आज ती परत संधी मिळाल्यावर मला खूप बरं वाटतंय आणि मी त्यांचा अत्यंत आभारी पण आहे। विशेष करून श्रीमती मंजिरी मराठे आणि श्री चव्हाण, कपिल चव्हाण या दोघांचाही मी विशेष आभारी आहे। गेल्या वेळी बोलताना मी अतिशय प्राचीन युद्धापासून सुरू करून आधुनिक युद्धांपर्यंत सगळ्या युद्धांचा एक आढावा घेतला होता आणि त्यावेळी त्याच्यानंतर भाषण संपवता मी नवीन युद्धनीती आणि युद्ध प्रकार जे होऊ घातलेत त्यांची थोडीशी तोंडओळख केली होती। मला वाटतं मी तेथपासूनच आता सुरू करणार आहे आणि आज मी तिला काय परिस्थिती आहे, सद्य परिस्थितीचं अवलोकन आणि पुढे उभे ठाकलेले जे प्रश्न आहेत किंवा आपल्या समोर जे शत्रू उभे ठाकलेत आज मी तिला त्यांच्याबद्दल आपण काहीतरी बोलणार आहोत। लेट मी also welcome those of you who would prefer me to talk in English. I will alternate between languages. In between I might even switch to Hindustani, but that is just to facilitate my honorable listeners. So as I was saying, last time I spoke on the same subject and I had taken an overview of all the various types of war that mankind has fought from times immemorial to the modern times, and I had given a hint of what is in the offing. So let me start from there. आणि त्या नवीन युद्ध प्रकाराची जेव्हा मी तोंडओळख करून दिली होती त्यावेळी जे शब्दप्रयोग होते ते कदाचित आता लागू नाहीत, कारण आता काही वर्षांनंतर ते प्रकारही थोडेसे प्रगत झालेले आहेत आणि आपल्या ज्ञानातही भर पडली आहे। तेव्हा ज्या शब्दात मला ते मांडता येतील तसं मी ते मांडत जाणार आहे। बऱ्याच वेळा आपल्याला स्ट्रॅटेजी म्हणजे नॅशनल स्ट्रॅटेजी आणि मिलिटरी स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकं काय, म्हणजे कूटनीती म्हणजे काय असं कधी कधी संभ्रम पडतो। सगळी युद्ध जी होतात ती राजकीय हेतूसाठीच होतात आणि तो राजकीय हेतू साध्य करण्यासाठी जी रचलेली
लष्करी कूटनीती असते त्यालाच मिलिटरी स्ट्रॅटेजी असं म्हणतात. आणि ती कार्यान्वित करण्यासाठी केलेली कारवाई म्हणजेच युद्ध. त्या कारवाईची अनेक रूपं किंवा अनेक प्रकार होऊ शकतात, परंतु ते युद्धाचे वेगवेगळे प्रकार आणि युद्धाच्या वेगवेगळ्या नीती असं आपल्याला हवं तर म्हणता येईल. तेव्हा अशी सरळ सोपी जर व्याख्या आपण युद्धाची समजून पुढे चाललो तर आता अनेक प्रकारची जी युद्ध आहेत ती काय काय आहेत एकदा त्याच्यावरही आपण नजर टाकूया. अगदी सुरुवातीला आपल्याला आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहे धर्मयुद्ध. अर्थात धर्मयुद्ध आता काही कुठे होत नाही आणि ते फक्त आपल्या शब्दावलीतच राहिलेलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण विश्वयुद्ध ऐकलं आहे, आपण महायुद्ध ऐकलं आहे, आपण शीतयुद्ध पण ऐकलेलं आहे. ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची युद्ध ही सुद्धा आता काहीशी मागे पडली आहेत. आणि आता जी नवीन युद्ध किंवा नवीन युद्ध प्रकार जे आपल्या लेखनात, वाचनात किंवा आपल्या संभाषणात सामील झालेले आहेत त्यात अनेक नवीन नवीन शब्दांची, नवीन युद्धांची भर पडली आहे. ती अशी की परंपरागत युद्ध म्हणजे कन्व्हेन्शनल वॉरफेअर, अपरंपरागत युद्ध म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल वॉरफेअर. याच्याबद्दल आपण थोडं नंतर जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर परंपरागत म्हणजे सब कन्व्हेन्शनल ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची युद्ध. अनेक युद्ध आहेत पण अजून 2 प्रकार मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. एक म्हणजे आर्थिक युद्ध, इकॉनॉमिक वॉरफेअर, आणि सायबर वॉरफेअर किंवा सायबर युद्ध. सायबरला आता सर्रास आपण मराठीत सुद्धा सायबरच म्हणतो म्हणून मी त्याचा उगाचच त्याचं भाषांतर करण्याच्या फंदात पडत नाही आहे. आजचं जे युद्ध आहे त्याला एक थोडंसं वेगळं नाव मला द्यावंसं वाटतं. ते म्हणजे संकरित युद्ध. संकरित म्हणजे हायब्रिड. संकरित बियाणं आपल्याला माहिती आहे. हे युद्धाचा प्रकार सुद्धा हायब्रिड. हायब्रिड म्हणजे काय? अनेक युद्धांचं मिश्रण करून जे युद्ध होतं ते हायब्रिड किंवा संकरित युद्ध. अर्थात त्याची जर तुम्ही व्याख्या पाहिलीत तर अजून त्याची नक्की काय व्याख्या आहे ती बनली नाही. अनेक विद्वानांनी अनेक प्रकारे संकरित युद्धाची किंवा हायब्रिड वॉरफेअरची व्याख्या केलेली आहे. पण त्याच्यात अनेक गोष्टी ज्या आहेत त्या कॉमन आहेत. म्हणून मी अशा ज्या कॉमन गोष्टी आहेत त्याच गृहीत धरून या संकरित युद्धाबद्दल थोडा वेळ बोलणार आहे. आता हे संकरित युद्ध म्हणजे परंपरागत युद्ध नाही का केवळ वेगळ्या प्रकारचीच युद्ध याच्यात मिश्रित आहेत असं नाही. परंपरागत युद्धही आहे, अपरंपरागत युद्धही आहे, निमपरंपरागत युद्धही आहे. असे सगळे जे प्रकार मी आत्ताच बोलून दाखवले ते सगळे याच्यात सामील आहेत. ज्या प्रकारे ते युद्ध चालतं त्याच्यावरनं आपण ठरवायचं की कुठलं युद्ध किती प्रमाणात आहे किंवा कुठली युद्धनीती याच्यात किती प्रमाणात आहे. तेव्हा हे असं जे संकरित युद्ध आहे त्याच्यात अर्थविषयक युद्ध आलं, राष्ट्रीय परराष्ट्रीय धोरण सुद्धा त्याच्यात आलं. कारण या धोरणाविषयक किंवा या धोरणाला अनुसरून जे केलेलं युद्ध असतं त्याच्यावर त्या राष्ट्रीय आणि परराष्ट्रीय धोरणाची मोठी छाप असते. किंबहुना त्या युद्धाचा हेतू त्यावरून ठरत असतो. सायबर युद्ध हा एक ज्याला मीन्स टू एन एंड म्हणतात, म्हणजे आपल्याला हेतू साध्य करण्यासाठी जे काय काय करायला लागतं त्याचा भाग आहे.
सायबर युद्धाच्या मार्फत आपण जे आपल्याला साध्य करायचं आहे त्याच्याकडे वाटचाल करत असतो. आणि एक अजून अतिशय महत्त्वाचं आणि त्याच्यावर आपण शेवटी थोडा वेळ जास्त बोलणार आहोत ते म्हणजे मनोवैज्ञानिक युद्ध, सायकोलॉजिकल वॉरफेअर. हे अदृश्य असतं, किंबहुना जवळजवळ यातली अर्धी किंवा याच्या अर्ध्यापेक्षा जास्त ही सगळी अदृश्य आहेत. ही आपल्या पडद्याआड होत असतात, दृष्टीआड होत असतात आणि आपल्याला कधी कधी जाणवतही नाही की हे युद्ध चाललं आहे. कुठल्याही देशाची जेव्हा आर्थिक कोंडी होते तेव्हा फक्त सरकारच्या लक्षात येतं की आपल्याशी अमुक देशांनी युद्ध पुकारलेलं आहे. सर्वसाधारण माणसाला एवढंच वाटतं की सगळ्यांचे दर वाढत आहेत, महागाई वाढते आहे, काही गोष्टी दुकानातनं किंवा बाजारातनं लुप्त होत आहेत आणि एका प्रकारची आर्थिक कोंडी त्यांना वैयक्तिक स्तरावर जाणवते. पण ते युद्ध आहे इतक्या थरावर आपला विचार नॉर्मली जात नाही. तेव्हा आता ह्यातले प्रत्येक घटक आपण थोडे थोडे विस्तृतपणे पाहण्याचा प्रयत्न करणार. लेट अस सी this hybrid warfare, which is made up of so many different components. For instance, economic warfare and that type of warfare which is connected with your internal and external policies, your international relations. It's also an economic warfare where economic constrictions can be put on another country with a view to making that country abide by a diktat. So these are the kind of things that all comprise this hybrid warfare. And an important part of that is both cyber warfare and psychological warfare. We are going to talk about that towards the end. And the interesting part is, it is not that at any given time only one type of warfare is being progressed. असं नाही आहे की एका वेळी एकाच युद्ध पद्धतीचा अवलंब केला जातोय किंवा एकच युद्धनीती वापरात आणताय. अनेक वेळा अनेक युद्ध प्रकार, अनेक युद्धनीती बरोबरच एकासोबत एक अंमलात आणण्यात येतात. तेही आपण बघणार आहोत की कसं. तुम्हाला पुढे मी जाऊन थोडीशी उदाहरणंही देईन म्हणजे हे लक्षात येण्यासाठी. आणि मला असं वाटतं की एक उदाहरण आता लगेच मनात आलं म्हणून सांगतो. म्हणजे इकॉनॉमिक वॉरफेअर आणि पॉलिटिको डिप्लोमॅटिक, ज्याला आपण राष्ट्रीय परराष्ट्रीय धोरणविषयक युद्ध म्हणतो किंवा युद्धनीती म्हणतो, या दोन्हीची युती आपल्याला साधता येते. म्हणजे जे परराष्ट्रीय धोरण आहे त्याच्यावरून आर्थिक संकट निर्माण केलं जातं कुठल्या दुसऱ्या देशाच्यावर किंवा आपल्या शत्रुपक्षावर. कारण एकच देश नसेल, कदाचित अनेक देश असतील आणि तो सगळा आपला शत्रुपक्ष असेल, तेव्हा त्यांच्याविरुद्ध असं युद्ध पुकारताना आपल्याला परराष्ट्र नीती आणि राष्ट्रीय पॉलिसी या दोन्हीचा मेळ घालायला लागतो. आता परंपरागत युद्ध जे आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जे अनेक वर्षापासून, गेल्या जवळजवळ 100 वर्षापासून त्याची आपल्याला ओळख आहे. परंपरागत हत्यारं वापरून आणि परंपरागत रीतीने जे युद्ध लढलं जातं त्याला सर्वसाधारणपणे आपण परंपरागत या किंवा कन्व्हेन्शनल वॉरफेअर असं म्हणतो. म्हणजे दोन सैन्य एकमेकासमोर असतात, आपली ठाणी बळकट करत असतात आणि
रायफलपासून तोफांपर्यंत सगळ्या हत्यारांचा वापर करून शत्रूला नामोहरम करून त्याची भूमी काबीज करायचा प्रयत्न करून अशा सगळ्या प्रकारांनी त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात. सो दिस इज द वे अ नॉर्मल कन्व्हेन्शनल वॉरफेअर इज एक्झिक्युटेड or prosecuted, and that's with conventional weapons, with conventional tactics. The idea being to bring pressure upon the enemy to submit to your demands. That is the way I can quickly summarize the aim and method of. आता सध्या हे परंपरागत युद्ध कुठे होत आहे? बहुतांशी सीमेवर. आपल्या सीमेवर ज्याला आपण म्हणतो रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, तो जो प्रसंग आहे तो कन्व्हेन्शनल युद्धाचाच आहे, परंपरागत युद्धाचाच असतो. कारण त्याच्यात सर्वसाधारणपणे जे आपल्याला वर्तमानपत्रात सुद्धा वाचायला मिळतं की आज पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार झाला आणि त्याच्यात इतके नागरिक जखमी झाले, इतकी जनावरं त्याच्यात जखमी झाली किंवा मेली. हे अशा पद्धतीचे जे गोळीबार किंवा तोफांचा भडीमार, मॉर्टरचा भडीमार जो होत राहतो, हे सगळं परंपरागत युद्धाचंच लक्षण आहे. आणि हे चालू राहतं. याला कारणं अनेक आहेत. जोपर्यंत सीमेवर शांती नाही तोपर्यंत ह्या अशा घटना होत राहणार आहेत. चीनच्या विरुद्ध सुद्धा आधी असं होतं लहान प्रमाणात, परंतु त्याच्यानंतर अनेक वाटाघाटींनंतर अगदी आत्तापर्यंत एक अशी परिस्थिती निर्माण केली गेली होती की आपला संवाद चालू राहील, वाटाघाटी चालू राहतील तोपर्यंत सीमेवर कुठल्याही प्रकारची हिंसा नाही होऊ द्यायची. म्हणजे हत्यारांचा वापर नाही करायचा थोडक्यात. म्हणजे that was the whole idea. So the Chinese and us, we had number of understandings and treaties by which we were not to use weapons. But what used to happen is there would be patrol clashes. Both the sides would do patrolling up to their perceived line of actual control, and they would go up to that point to prove or to establish their right and return after some time. The Chinese would do that and our troops would do that. Occasionally, there would be a clash between opposing patrols. तेव्हा हे दोन्ही तुकड्यांच्या मध्ये लहानसहान चकमकी या होत होत्या, परंतु त्याला युद्धाचं स्वरूप किंवा झटापटीचं स्वरूप आत्तापर्यंत आलं नव्हतं. त्यांची तुकडी यायची, त्यांचे पेट्रोल्स यायचे, त्यांना जी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल वाटते किंवा त्यांच्या मते आहे तिथपर्यंत ते येऊन ते परत माघारी जायचे. आणि आपले सैनिक सुद्धा तसंच आपली जी आपल्या मताप्रमाणे आपल्या नकाशांवर जी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे तिथपर्यंत जाऊन ते परत यायचे. फक्त आत्ताच गेल्या काही महिन्यात त्याचं रूपांतर झटापटीत आणि रक्तपातात झालं. फर्स्ट टाइम वी हॅव हॅड an actual clash where blood has been shed and people have died. आता त्या विषयात मी खोलवर जाणार नाही, परंतु ही एक ठिणगी होऊ शकते एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. समटाइम्स इवन ए मायनर इन्सिडेंट along the line of actual control or line of control with Pakistan, a minor incident can escalate into a major one. That is when both sides have to come to some kind of an understanding whether they wish to escalate it or they want to control it. तेव्हा ही जी ठिणगी पडते तेव्हा हीच काळजी घ्यायला लागते की हे प्रकरण वाढू द्यायचं
का इथेच कसं संपवता येईल ते बघायचं. मग त्याच्यानंतर वाटाघाटी होतात. दोन्ही सैन्याचे अधिकारी त्या ज्याला झिरो लाईन म्हणतात कधी कधी तिथे येऊन भेटतात, हातात पांढरी निशाण घेऊन जातात आणि नॉर्मली वाटाघाटी करून तो प्रश्न सोडवण्यात येतो. यावेळी मात्र असं झालेलं नाही आहे. तेव्हा ही ठिणगी अजून कायम आहे आणि याचं कसं पुढे रूपांतर होईल ह्याच्याकरता आपण तयारी ठेवली पाहिजे आणि मानसिक आणि सैन्याची अशी दोन्ही तयारी आपल्याला असाय आणि ऑफकोर्स सरकारी धोरणाची पण. तर हा तो भाग झाला सीमेवरचा परंपरागत युद्धाचा. एक अजून यात गोष्ट आहे ती अशी की परंपरागत हत्यारं यावेळी वापरली गेली नाहीत, परंतु त्यापेक्षाही भयानक अशी हत्यारं जी त्या ट्रीटीच्या किंवा त्या समझोत्याच्या अंतर्गत नव्हती, परंतु त्याचा वापर करून चीनी सैनिकांनी आपल्यावर हल्ला केला, हे मात्र अघटित घडलेलं आहे आणि याच्याकरता त्यांना किंमत मोजायला लागणार याच्यात शंका नाही. संधी मिळाली की आपले सैनिक त्यांना ते दाखवून देतील याची मला खात्री आहे. जो आपल्या लाईन ऑफ कंट्रोल पाकिस्तानच्या बरोबर आपली जी आहे काश्मीरमध्ये, तिथे जे घुसखोरीचे प्रयत्न होतात किंवा दहशतखोर ती रेषा ओलांडून याचा प्रयत्न करतात किंवा तिथे जी झटापट होते ती सुद्धा पारंपरिक युद्धाच्या अंतर्गतच होते आणि त्याच्यात मात्र जी हत्यारं वापरायची गरज असेल तशा प्रकारे ती वापरली जातात, परंतु ते सगळं परंपरागत युद्धच आहे. आता आपण बघूया अपरंपरागत युद्ध. ना हे अपरंपरागत युद्ध हे तसं पाहिलं तर हे अतिशय मोठ्या प्रमाणावर विश्वरूपी आणि सर्वात संहारक असं युद्ध आहे. कारण हे अणुयुद्ध, रासायनिक युद्ध आणि जैविक युद्ध हे त्याचे 3 भाग आहेत. न्यूक्लियर, केमिकल and biological. This warfare is by far the most dangerous and perhaps the most destructive. And yet it is called, and probably that is why it is not something that is used conventionally. It is used more for deterrence. फक्त शत्रूला भीती दाखवण्याच्या दृष्टीने त्याचा वापर केला जातो आत्तापर्यंत, की तुमच्याकडे जर अणुअस्त्र असतील तर माझ्याकडे त्याच्यापेक्षा दुप्पट आहे, किंवा तुमच्याकडे ही क्षमता असेल तर त्याच्यापेक्षा माझ्याकडे रासायनिक क्षमता आहे. परंतु रासायनिक आणि जैविक या 2 गोष्टीबद्दल पूर्ण जगात एक प्रकारचं ऐक्य होतं, मतैक्य, की यांचा वापर कधीही केला जाऊ नये किंवा जाणार नाही. आणि या विषयावर अनेक युनायटेड नेशन्सच्या कडून आणि देशांच्या मध्ये आपसात सुद्धा अनेक करार झालेले आहेत. सो बायोलॉजिकल अँड केमिकल वॉरफेअर इज समथिंग दॅट वॉज सपोज टू बी कम्प्लिटली टॅबू, बिकॉज इट इज not that nuclear is not against humanity, but these two were considered to be those over which any country will have no control or could lose control. So that was the reason, in my view, the COVID-19 pandemic should be treated as an attack which is biological.
हे जैविक युद्ध आहे असं आपण धरून चालायला हवं आणि तसंच ठरवून किंवा तसंच गृहीत धरून त्याच्याविरुद्ध कारवाई करायला हवी. आपण ह्याला फक्त संसर्गजन्य रोग पसरला आहे, प्लेगची साथ आल्यासारखी किंवा अमुक एका रोगाची साथ आल्यासारखा आहे असं धरून चाललो तर आपली युद्धनीती काहीतरी वेगळी असेल आणि हे जैविक युद्धाचाच हा एक भाग आहे असं धरून चाललो तर कदाचित आपण जास्त त्याकडे लक्ष ठेवून त्यावर उपाययोजना करू. माझ्या मते ही शक्यता नाकारता येणार नाही की हे चीनने जाणून बुजून केलेलं युद्ध आहे, सुरू केलं, त्याच्यावर त्यांचा कंट्रोल राहिला नाही आणि ते हाताबाहेर गेलेलं आहे. कारण संबंध जगात एवढी क्षमता असताना, मोठ्या मोठ्या देशात एवढी क्षमता असताना तिथे मात्र याचा फैलाव अजून चालू आहे आणि चीनकडे मात्र सगळं, ज्याला आलबेल म्हणतात, ते आहे. हे कसं शक्य? सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला तो देश, आधी कितीही तो वेगळ्या पद्धतीने तेथे राज्यपद्धती असेल तरीही जैविक विषाणू राज्यपद्धतीकडे बघत नाही. त्यांचा फैलाव होतो, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं फार मुश्किल आहे. तरी हे होतं आहे. म्हणून माझ्या मते आपण त्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं तर शहाणपणाचं ठरेल. ही जी अपरंपरागत युद्धाची क्षमता आहे ही माझ्या मते नुसती धमकी देण्यासाठी नाही, परंतु त्या धमकीचं रूपांतर त्या देशाकडनं काहीतरी सवलती मिळवून घेण्यासाठी सुद्धा वापरात आणली जाते. याची उदाहरणं आहेत आणि त्यात आपल्याला आता शिरायचं काहीच कारण नाही. परंतु त्यामुळे या युद्धाची जी युद्धनीती आहे ती परराष्ट्र नीतीशी संलग्न आहे असं म्हणणं वावगं होणार नाही. आता पुढे आपण बघूया इकॉनॉमिक वॉरफेअर. हे इकॉनॉमिक वॉरफेअर जे आहे हे सुद्धा अदृश्यच आहे, परंतु त्याचे परिणाम आपल्याला दैनंदिन जीवनात दिसून येतात. इट इज समथिंग दॅट इज नॉट डायरेक्टली विजिबल टू अस, इकॉनॉमिक वॉरफेअर, बट इट्स इम्पॅक्ट we are able to perceive and see in our day-to-day lives. And I find that it is also something that is not a standalone thing. असं नाही की फक्त आर्थिक युद्धनीती चालू आहे आणि त्याचा बाकी कशाचवर परिणाम नाही, असं नाही. हे सुद्धा राष्ट्रीय आणि परराष्ट्रीय धोरणावर किंवा धोरणाशी निगडीत आहे आणि तसं ते निगडीत असल्यामुळेच त्याचा परिणाम फक्त आर्थिक दृष्टीने नाही तर इतर दृष्टीने बघायला मिळतो. त्याचं होतं काय की जेव्हा तुम्ही हे आर्थिक युद्ध सुरू करता एका देशाच्या विरुद्ध किंवा काही देशांच्या विरुद्ध, तर त्या देशांना त्याची सगळ्यात जास्त झळ पोचते, परंतु इतर देशांनाही त्याची धग लागते. कारण आजचं जे जग आहे ते एकमेकांवर अवलंबून असं आहे. इंटरडिपेंडंट वर्ल्ड ज्याला आपण म्हणतो. इट्स अन इंटरडिपेंडंट वर्ल्ड economically and in many other ways. Therefore, even if economic warfare is aimed at a country or a group of countries, many other countries also feel the heat of it. That is the thing that we have to understand, and therefore we should never think
oh, this particular thing is aimed at the Western countries, or this is aimed at the Southeast Asian nations, or against ASEAN, or against this group, European Union, or whatever. It's never like that. तेव्हा आर्थिक युद्धाची जी झळ काही देशांना पोचते, पण धग सगळ्यांना पोचते, हे लक्षात घेऊन आपल्याला कुठेही आर्थिक नीतीमध्ये जर बदल झालेला दिसला कुठल्याही देशाच्या आर्थिक नीतीमध्ये, तर त्याचा खोलवर विचार केला पाहिजे की ह्याची झळ आपल्याला पोचणार आहे का धग आपल्याला पोचणार आहे. कधी कधी त्यातनं फायदे पण असतात, कारण एका देशावर त्याची जर झळ पोचली तर दुसरे देश त्यांच्या नुकसानातून आपला फायदा करून घेऊ शकतात. ही सत्यस्थिती आहे आणि हे असं होताना आपल्याला दिसतंच आहे. परंतु म्हणून आपल्याला अलिप्त राहणं शक्य नाही. दॅट इज नॉट अन ऑप्शन ॲट ऑल. टू रिमेन डिटॅच्ड फ्रॉम व्हॉट इज हॅपनिंग between two countries as a result of the economic policies of one country over another. So that's the point. माफ करा, इथं जवळनं रेल्वे ट्रॅक असल्यामुळे तुम्हाला मधनं थोडासा आवाज येत नसेल, परंतु आणि रेल्वेचा आवाज येत असेल, पण त्याला इलाज नाही कारण जवळच लाईन आहे. अमेरिकेने रशियाच्या विरुद्ध किंवा सोव्हिएट युनियनच्या विरुद्ध काय केलं? त्यांना आर्थिकदृष्ट्या पोकळ केलं. आर्म्स रेस किंवा शस्त्रास्त्रांची जी चढाओढ त्यांनी निर्माण केली, त्याच्यात सोव्हिएट युनियन सामील झाला आणि त्यांना लक्षात यायच्या आधीच आर्थिकदृष्ट्या तो देश पोकळ झाला आणि मग शेवटी त्याचं विभाजन झालं. हे फार मोठं उदाहरण आहे. ए क्लासिक केस ऑफ इकॉनॉमिक वॉरफेअर लॉन्च्ड बाय वन सुपर पॉवर अगेन्स्ट अनदर सुपर पॉवर. आणि थोड्याफार प्रमाणात हे इतर देशातही आपल्याला बघायला मिळतं. नॉर्मली काय होतं की आर्थिकदृष्ट्या किंवा विकासाच्या दृष्टीने जे कमकुवत देश आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करून त्यांना आर्थिक गुलाम बनवण्याची जी धडपड किंवा जे प्रयत्न केले जातात ते या प्रकारात मोडतात. आणि आपल्याला चौफेर नजर टाकली तर कळेल, आफ्रिकेतले अनेक देश कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत, कारण त्यांना विकास किंवा तुम्हाला आम्ही मदत देतो या अशी लालूच दाखवून त्यांना शेवटी कर्जात अडकवून टाकलेलं आहे. आणि आता त्यांना त्यांचं भविष्य फार चांगलं दिसत नाही, म्हणजे अंधारच दिसतोय त्यांना त्याचा. कधी कधी काय करतात की स्वस्त मालांनी दुसऱ्या देशांच्या बाजारपेठा भरून टाकायच्या, म्हणजे त्यांचा जो स्थानिक उद्योग किंवा उद्यम आहे त्याला नुकसान पोचतं आणि तो हळूहळू ती क्षमता कमी होत जाते आणि गुलामगिरी वाढत जाते. The whole idea would be to flood the markets of another country with cheap goods and thereby destroying their local industry and local enterprise. And slowly and steadily that starts diminishing and the target country starts getting lower and deeper into the debt trap. So that's a little bit about the economic warfare. Let's now talk about this politico-military warfare. म्हणजे राष्ट्रीय परराष्ट्र धोरणांचा अनुसरून जे एक प्रकारचं युद्ध पुकारलं जातं, कारण ह्याची युती मी तुम्हाला सांगितलं अनेक गोष्टींच्या बरोबर होऊ शकते. इकॉनॉमिक पॉलिसीच्या बरोबर होऊ शकते किंवा राजकीय हेतूच्या बरोबर होऊ शकते. तर अशा अनेक
बाकी हेतू पुरस्सर ह्या धोरणाचा वापर केला जातो आणि हे एक प्रकारचं युद्धच पुकारलेलं असतं एका देशाने दुसऱ्या देशाच्या विरुद्ध. सगळ्यात चांगलं उदाहरण द्यायचं म्हणजे चीनचं. आत्ताच मी सांगितलं जसं आफ्रिकन देश आहेत, आपल्या भोवताचे देश आहेत. श्रीलंकेचं उदाहरण आपल्या समोर आहे की चीननी त्यांना स्वस्त कर्ज आणि मदत आशा दाखवून त्यांना कर्जात बुडवलंय आणि आता त्या देशांच्या पुढे, चीनच्या पुढे गुडघे टेकण्याच्या शिवाय पर्याय उरलेला नाही किंवा अशी परिस्थिती तरी निर्माण झाली आहे. अजून त्यांना त्यातनं बाहेर काढण्याची शक्यता आहे, जिथे भारतासारखे देश पुढे येऊन पुढाकार घेऊन काहीतरी करू शकतील. पण त्याला आधी आपली परिस्थिती बळकट करायला हवी, हे तितकंच खरं आहे. चीनचा जो दुसरा उपक्रम आहे ज्याला ओबॉर म्हणतात, वन बेल्ट वन रोड, थोडक्यात म्हणजे आधुनिक सिल्क रूटची कामगिरी करायची, नवीन ट्रेड रूट बनवायचे, व्यापार मार्ग बनवायचे, जे जमिनीवरनं जाणारे मार्ग असतील आणि समुद्रावरनं जाणारे मार्गही असतील आणि त्याद्वारे त्या देशांना अशा करारात अडकवून टाकायचं की ज्याच्यातनं त्यांना बाहेर निघणं फार मुश्किल होतं. आधी सगळ्या देशांना वाटलं की हे फार चांगली कल्पना आहे आणि आपला चीनशी जो आहे तो ते दळणवळण वाढेल, तो व्यापार उदीम वाढेल. पण हे लक्षात नाही आलं त्यांच्या की ज्याच्यामुळे आपण एका वेगळ्याच सापळ्यात अडकत चाललो आहोत. So this OBOR, One Belt One Road initiative, is not a simple one. Fortunately, India decided well in time and well ahead of time actually to stay out of it. And I think that was the right thing to do. पाकिस्ताननी चीनशी संगनमत करून किंवा त्यांच्या या धोरणाला पाठिंबा देऊन त्यांच्याकडे CPEC म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर याची निर्मिती करायला होकार दिला आणि चीननी अत्यंत मोठी त्यांना देणगी देणार असं वक्तव्य जाहीर सभेत केलं. फक्त त्यांनी एकच सांगितलं नाही, देणगी देणार हे खरं होतं, पण त्या देणगीतला 95% भाग चायनीज कंपन्यांना पाकिस्तानमध्ये काम करून त्यातनं नफा कमवायला संधी देणार हे नव्हतं सांगितलं. तेव्हा पाकिस्तानच्या सरकारला जे वाटलं होतं तसं काहीच घडत नाही. उलट त्यांना आता दिसायला लागलं आहे की याच्यात आपण अडकत चाललो आहोत आणि याच्यातनं या चक्रव्यूहातनं आपण बाहेर कसे पडणार ही त्यांना आज मितीला चिंता आहे. एक अजून आपण ऐकलं असेल ज्याला स्ट्रिंग ऑफ पर्ल्स असं म्हणतात. भारताभोवती एक मोत्याचा सर चीननी निर्माण केला. म्हणजे काय की चीननी भारताच्या भोवती आपली ठाणी बसवायला सुरुवात केली. अगदी पार दक्षिण पूर्व देशांपासून सुरुवात करून ब्रह्मदेशात एक ठाणं, श्रीलंकेत एक ठाणं, त्याच्यानंतर आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर ठाणं ज्याला हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणतात तिथे एक ठाणं, ग्वादारमध्ये पाकिस्ताननी त्यांना एक बंदर जवळजवळ भेट दिल्यासारखं आहे. तर अशी ही सगळी ठाणी जी आहे ही भारताच्या भोवती, म्हटलं तर मोत्याचा सर, म्हटलं तर लोखंडाची साखळी किंवा गळफास असं त्याला आपण बघू शकतो. अशा दृष्टीने आपण त्याला बघू शकतो आणि बघायला हवं. अर्थात म्हणून आपल्याला भिवून जायचं काही कारण नाही आहे.
कारण त्याच्या विरुद्ध काय कारवाई करायची याची आपण तयारी करायची, म्हणजे त्याचा जो काय इलाज करायचा तो करता येईल. ते अर्थात इतकं सोपं नाही आहे, बरीच मेहनत करायला लागेल, बरीच क्षमता वाढवायला लागेल. परंतु नुकतंच आपल्या वाचनात आलं असेल की अंदमान निकोबारमध्ये एक नवीन ठाणं आपण बसवलं आहे, तेव्हा याची सुरुवात झालेली आहे. आता पुढे बघूया काय होतं. शेवटी मला सायबर या विषयावर थोडंसं बोलायचं आहे. सायबर हा प्रकार जो आहे याच्यात अनेक गोष्टी सामील झालेल्या आहेत. त्या म्हणजे आपण ऐकलंय डेटा हॅकिंग, स्टीलिंग ऑफ डेटा, डेटाची चोरी करायची, डेटा चोरी करायचा, किंवा इन्फॉर्मेशन वॉरफेअर, फेक न्यूज, प्रोपगंडा, म्हणजे काहीही बातम्या छापून एक वेगळीच मतप्रणाली तयार करायची, लोकांच्या मनात संदेह उत्पन्न करायचा, सोशल मीडियाचा गैरवापर आणि मीडियाला हाताशी घेऊन त्यांचा गैरवापर, परिवर्तन किंवा मतांची एका विशिष्ट पद्धतीने घडण करण्यासाठी याचा वापर केला जातो. अशा सगळ्या गोष्टी या सायबर वॉरफेअरमध्ये येतात. ज्यांना हॅशटॅग या संबंधात थोडीशी माहिती आहे त्यांना एक मी उदाहरण सांगितल्यावर लगेच लक्षात येईल. एक हॅशटॅग कॅम्पेन सुरू झाली होती आणि त्याच्यात ती कॅम्पेन अशी होती की से नो टू मोदी, से नो टू मोदी अशी ती हॅशटॅग कॅम्पेन होती. आणि त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून समर्थन दाखवायचं होतं. त्याच्यात खोलवर जाऊन जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा त्यातल्या 58% नोंदी पाकिस्तानातनं आलेल्या होत्या. 58%. आणि बाकीसुद्धा काही इतर ठिकाणून आणि काही आपल्या देशात. म्हणजे हा एक भयानक प्रकार आहे की आपल्या नकळत अदृश्य राहून आपल्या देशाविरुद्ध एक अशी मतप्रणाली देशाच्या आतच अशी बनवायची. त्याला आपण पूर्वी पंचमस्तंभी म्हणायचो, फिफ्थ कॉलमिस्ट, किंवा अमुक अमुक देशाला धार्जिणे असलेली एक मतप्रवृत्ती, ट्राय अँड मेक ए प्रो सर्टन ग्रुप ऑफ कंट्रीज, कंट्री और अ सर्टन ideology, an ideology which is pro a certain country. That is the kind of effort that is being made. इथे आपल्याला अतिशय सतर्क राहायला हवं. आणि मला वाटतं की आपल्याला अशा अनेक संस्था आढळतील ज्या वरकरणी फार चांगलं काम करत आहेत, परंतु त्यांची मुळं जी आहेत ती खोलवर गेली आहेत आणि कुठल्या तरी दुसऱ्या देशापासून त्याला खत पाणी मिळत आहे. तेव्हा ही जी मतं आहेत किंवा हा एक जो प्रवाह आता जे गलवानमध्ये झालं, आता तेच बघा. सरकारच्या बाजूनी जितकी मतं आहेत किंवा जितके मतप्रवाह आहेत तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्तही तुम्हाला मतप्रवाह दिसतील किंवा लिखाण दिसेल जे सरकारच्या चुका दाखवण्याच्या मागे लागलेलं आहे, किंवा ही सगळी नीतीच कशी चुकीची आहे, हे कसं करायलाच नको होतं, अशा प्रकारची एक प्रवृत्ती आणि अशी मतप्रणाली तयार करण्याचे प्रयत्न होत आहेत. आणि याला कोण जबाबदार आहे? तुम्ही आम्ही जबाबदार आहोत. आणि कारण असं की हे मतप्रवाह उत्पन्न करायला, तयार करायला भलेही किती प्रयत्न झाले तरी पण आपली मानसिकता, आपली विचारशक्ती जर आपण कायम ठेवली
आणि सारासार विचार करूनच कुठल्या तरी मताच्या आहारी जायचं ठरवलं तर आपण हा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडू शकू आणि आपण करायला हवं. काही जी माध्यमं आहेत ती तिखट मीठ लावून त्यांचे कार्यक्रम दाखवतात आणि लोक ते कर्मणूक म्हणून पाहतात, पण त्याचा तुमच्या मतांवर जो एक इनडायरेक्ट परिणाम होत आहे त्याच्याकडे कोण लक्ष देणार? ते लक्षात ठेवलं पाहिजे, कारण नकळत एक विशिष्ट मताच्या तुम्ही आहारी जात असता किंवा एक विशिष्ट मत तुमच्या मनात बनत असतं. त्याच्यापासून आपल्याला सावध राहायला हवं. बरं, लोक पाहतात म्हणून मीडिया दाखवतो का मीडिया दाखवतो म्हणून लोक पाहतात, म्हणजे ज्याला चिकन अँड एग समस्या म्हणतो, catch-22 तसं आहे ते थोडंसं. पण लोकांनी जर समाजाने तुम्ही आम्ही ठरवलं की आपण उगाचच 4 लोकांचं ऐकून आपलं मत बनवायचं नाही, थोडासा अभ्यास करून जाणकार लोकांकडनं माहिती घेऊन मगच आपण ठरवायचं किंवा मगच आपण आपलं मत प्रदर्शित करायचं, असं जर आपण ठरवलं तर हे सगळं बदलू शकतं. आता मीडिया आपण म्हणतो की रोज वर्तमानपत्रात अशा बातम्या का छापल्या जातात, फक्त वाईटच बातम्या छापतात, चांगलं कुठे, किंवा ज्याला सेन्सेशनलिझम म्हणतात, किंवा असं काही ज्वालाग्रही बातम्या असतात त्या का छापल्या जातात पहिल्या पानावर. मला एक फार वाईट अनुभव आलेला आहे, म्हणजे त्यांनी मला फार दुःख झालं. असा एक अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो. काही वर्षापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये दहशतखोरांशी लढताना मेजर पीतांबरे हा आमचा एक वीर धारातीर्थी पतन पावला, कामी आला. पण त्यांनी 4 दहशतखोरांना कंठस्थान घातलं, तेव्हाच त्यांनी आपली बंदूक खाली टाकली, तेव्हा त्यांनी मरण पत्करलं. इतकी ती वीरश्री पूर्ण कामगिरी होती ज्याला प्रसिद्धी पहिल्या पानावर मिळायला पाहिजे होती, किंवा अशा योद्ध्याचं कौतुक, त्याला श्रद्धांजली सगळ्या देशांनी नतमस्तक होण्यासारखी ती कामगिरी होती. परंतु ती बातमी पान 3 वर का पान 4 वर मला आठवत नाही, एका लहानशा रकान्यात, मला वाटतं 2 इंच किंवा 3 इंच सुद्धा रकाना नसेल तो, त्याच्यात छापून आली. याच्या उलट मथळा काय होता, पहिल्या पानावर सगळ्यात मोठी हेडलाईन, संजय दत्तला जामीन मिळाला त्याच्या केसमध्ये, मोठ्या अक्षरात. मला कळत नाही की आपल्याला ही आपण सगळी सारासार विचार शक्ती हरवून बसलोय का आपल्याला ह्याच्याच मागे ह्याच्यातच जास्त आनंद होतो आणि सीमेवर जे कामी येतात त्यांच्या प्रती आपली काहीही अगदी ड्युटी नसली तरी सहानुभूती सुद्धा नाही का, आदर नाही का? मात्र जेव्हा आता उद्या कारगिल दिवस आहे, उद्या आपण गुणगान गाऊ, उद्याचा दिवस संपला, मावळला की पुन्हा आपले संजय दत्त आणि त्याचा जामीन अशाच बातम्यांकडे वळू. आपणच जर ठरवलं की आम्हाला अशा बातम्या नको आहेत, हे तुम्ही आत कुठेतरी छापा, का नाही आपल्याला असं करता येत? वर्तमानपत्र, त्यांचं एक वर्तमानपत्र म्हणतं आमचं सर्क्युलेशन जास्त आहे, दुसरं म्हणतं आमचं जास्त आहे, त्याच्या मागे लागलेत. आपण ठरवायला हवं की कुठल्या वर्तमानपत्राला जास्त प्रसिद्धी मिळायला हवी. आपण ठरवू, तसंच त्याच्यावर सरकार उद्या आपलं धोरण बनवेल. तेव्हा मला वाटतं की हे जे नवीन युद्ध होऊ घातलं आहे त्याच्यात आपण सगळे शिपाई आहोत. आपल्या सगळ्यांचं दायित्व आहे, आपल्या सगळ्यांची ही ड्युटी आहे. आय थिंक वी ओwe it to ourselves that we don't fall a prey to the kind of trash that we seem to get out of the media. The media itself is not bad.
we make it bad by making it compete in a very unhealthy kind of a way. I don't say this without reason. I'll give you a very simple example, and on that note I'm going to end. काश्मीरमध्ये मी असताना तिथला मीडिया म्हणजे 3 प्रकारची मीडिया हाऊसेस तिथे होती, लोकल, नॅशनल आणि इंटरनॅशनल. आणि ते सगळ्यांना रोज बातम्या हव्या असायच्या, आज काय झालं. आणि त्यावेळी काश्मीरची परिस्थिती आजच्यापेक्षा निदान 10 पट तरी वाईट होती. रोजच कुठे ना कुठेतरी दहशतखोरांचा हल्ला, कुठेतरी घुसखोरीचा प्रयत्न, पाकिस्तानकडून गोळाबारी, हे रोज होत होतं. तेव्हा तिथल्या बातम्या लोकांना हव्या होत्या. आणि माझ्या असं लक्षात आलं की अनेक वेळा मीडिया तर म्हणतात ताकबात अशा पद्धतीने थोडंसं त्यांना बातमी कुणकुण लागली की त्याच्यावर एक बातमी बनवून छापत असतात. म्हणून मग एक दिवशी मी ठरवलं की त्यांच्याशी अगदी खुले बात करायची. म्हणून आम्ही बसलो एकत्र आणि आम्ही विचार केला की त्यांचं म्हणणं काय होतं. माझ्या एकदम लक्षात आलं की त्यांची चढावड आहे. मीडिया इज अ प्रॉडक्ट. त्यांना त्यांचा खप वाढवायचा आहे. मग तो TV चॅनल असो नाही तर वृत्तपत्र असो, त्यांना त्यांचा खप वाढवायचा आहे. ठीक आहे, मान्य आहे. पण म्हणून तुम्हाला हवं ते छापून किंवा चटकदार बातमी बनवून त्याची छापू नका, केवळ आपला खप वाढवण्यासाठी. तुम्हाला बातमी पाहिजे. आणि आज जवळजवळ आमचा एक अलिखित करार झाला की कुठलीही घटना घडत असेल तेव्हा मी तुम्हाला काही सांगणार नाही, कारण ते त्या शिपायांच्या हिताचं नसेल. तुम्हाला आठवत असेल मुंबईच्या हल्ल्याच्या वेळी काही माध्यमांनी इतक्या जास्त प्रमाणात बातम्या द्यायला सुरुवात केली की त्याचा फायदा पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्या हँडलर्सनी घेतला. आणि ते त्या दहशतखोरांना सांगत होते की आता इथून नॅशनल सिक्युरिटी गार्ड येत आहेत, इथून हेलिकॉप्टरनी उतरवलं जात आहे, तिथून सैन्य येत आहे. हे त्यांना फायदा झाला त्याचा. हे असं माध्यमांनी ती एक लक्ष्मण रेषा ओलांडून पुढे जायचा जेव्हा प्रयत्न केला की हे असं होतं. हे माझ्या लक्षात होतं आणि आम्ही बोललो त्याच्यावर की तुम्हाला बातमी पाहिजे, अगदी साग्र संगीत बातमी तुम्हाला नावासकट आम्ही देऊ. फक्त जेव्हा एक ऑपरेशन चालू आहे तेव्हा मात्र तुम्ही याच्यापासून दूर राहा. ते संपलं की मी त्या ऑपरेशनच्या जागी तुम्हाला घेऊन जाईन, एक गोष्ट तिथे तुम्हाला समजून दाखवण्यात येईल. कारण आम्हाला लपवायचं काहीच नाही. आम्ही जे करतोय ते काहीच आम्हाला लपवायचं नाही आहे. आम्हाला त्या बाबतीत असं काहीच वाटत नाही की आम्ही काहीतरी चुकीचं करतोय. उलट आम्ही करतोय त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आणि तो जो नियम आम्ही ठरवला तो इतका सुंदर लागू पडला की आज मितीला त्यावेळी झालेले मीडियाचे जे मित्र आहेत ते आज मितीला पण माझे मित्र आहेत. कारण त्यांची गरज आम्ही भागवली नियमांच्या मध्ये राहून, आणि आमची गरज त्यांनी भागवली. आमची म्हणजे देशाच्या सुरक्षिततेची जी गरज होती त्यावेळी त्या निमित्ताने ती त्यांनी बरोबर लक्षात ठेवली. तेव्हा दोन्ही बाजूंनी जर जबाबदारीने कामं झाली तर हा फार सुवर्ण मध्य गाठला जातो. We need to do that, and we need to make sure that we complement each other. We meaning the media on the one hand, the society is on the other hand. I'm not talking only about the armed forces. I'm talking about the society in general. We need to complement. We need to make sure that together we benefit and we raise our quality, our individual quality, to a level where it is in the interest of our nation. That is how we'll become a great nation. I think I should stop there, and once again thank everyone at the Savarkar Smarak Samiti. मी अतिशय आभारी आहे. मला ही सुवर्ण संधी आपण पुन्हा दिलीत आणि ह्या
इतक्या पावन दिवसाच्या निमित्ताने कारगिल युद्धात ज्यावेळी मी तिथेच होतो तेव्हा हे युद्ध जवळून पाहण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्याच्यात थोडीशी कामगिरी करायचं पण भाग्य मला लाभलं, याचं मला फार समाधान वाटतं आज पण. आणि म्हणून या प्रसंगी मला 4 शब्द बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. हा स्नेह कायम ठेवा आणि सगळ्या श्रोत्यांना माझं आवाहन आहे कि पहले देश की सोचो फिर अपनी, ठीक रहोगे. जय हिंद. काही प्रश्न माझ्या समोर आलेले आहेत आणि त्याचं फार सविस्तरपणे कदाचित मला उत्तर देता येणार नाही, परंतु काही राजकीय प्रकारचे प्रश्न आहेत की ज्या विरोधी पक्षांची जी भूमिका घेतली ती योग्य आहे का, किंवा जे अमुक चॅनेलवर कार्यक्रम प्रसारित होत आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. मला वाटतं या गोष्टींपासनं या गोष्टीबद्दल जी मतं आहेत ती वैयक्तिक मतं असतात आणि मला वाटतं मी आत्ताच शेवटी जे म्हटलं की दोन्ही बाजूच्या विचारांचा विचार करा, दोन्ही बाजूचे विचार ऐका. केवळ अमुक एक चॅनल तुमच्या मताला धरून बोलतो म्हणून त्याचंच ऐकायचं आणि दुसऱ्याचं ऐकायचं नाही असं नाही केलं तर कदाचित आपल्याला जास्त बॅलन्स्ड एक अशी पोझिशन घेता येईल आणि तसंच करावं असं मला वाटतं. तेव्हा माझ्या मते ही आणि प्रश्नावरूनच मला असं लक्षात येत आहे की आपण सगळे विचारवंत लोक आहोत, विचार करणारे लोक आहोत आणि दोन्ही बाजूंनी जर विचार केला आपण थोडंसं अलिप्त राहून तर कदाचित आपल्याला सत्य समोर दिसायला लागतं कुठेतरी. म्हणजे ज्याला म्हणतात ना की चर्चेतनं इन्स्टेड ऑफ ओनली हीट दे शुड बी लाईट प्रोड्यूस्ड. तसं केलं पाहिजे की नुसतंच घर्षण नको, आपल्यातनं तमसो मा ज्योतिर्गमय, कुठेतरी आपण प्रकाशाकडे वाटचाल करूया. धन्यवाद. पुनश्च एकदा जय हिंद.